राज्यात 94% पाऊस होऊनही खरीप पेरण्या केवळ 82%च पूर्ण झाल्या असून उर्वरित क्षेत्राला अनुकूल पावसाची प्रतीक्षा आहे। एसटी महामंडळाने 1 ऑगस्ट पासून प्रवासातील सवलतींसाठी एनसीएमसी कार्ड बंधनकारक केल्यामुळे महिला व ज्येष्ठांचे हाल होत आहेत। कर्जमाफी योजनेत पात्र असूनही अडवणूक करणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकांना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी कडक इशारा दिलाय। सातारच्या शिरवळमध्ये पूर्व वैमनस्यातून सराईत गुंड ओंकार क्षीरसागरवर गोळीबार झाला असून पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे। शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साई चरित्र ग्रंथाचे पारायण आणि मिरवणूक काढण्यात आली असून लाखो भाविकांनी साई दर्शन घेतलंय। पूर्व विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे नागपूरसह 4 तालुक्यांतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 3 लाखात बनावट पदवी देणारे रॅकेट उघडकीस आले असून चौकशीसाठी सत्य शोधन समिती स्थापन केली आहे। अजित पवार यांच्या विमान अपघाताला 6 महिने पूर्ण झाल्याने योगेंद्र पवार यांनी अंतिम अहवाल तत्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे। नांदणी मठातील माधुरी हत्तीणीला गुजरातच्या वंतारातून परत आणण्यासाठी राजू शेट्टी आणि ग्रामस्थांनी लाक्षणिक उपोषण केलंय। मराठा आरक्षण कक्षातील सर्व रिक्त पदे 7 दिवसात भरून शैक्षणिक सवलतींची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश विखे पाटलांनी दिले आहेत। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।